पर्यंत 2 विजय प्राप्त केलेत. कल्पतरुज एक विजयासह त्यांच्या खात्यामध्ये 2 गुण आहेत. 2 सामने ते खेळलेत. नांदगावला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागली, परंतु विजयाचं खातं खोलता आलेलं नाही आहे. अनिकेत आमच्याबरोबर आहेत. यावेळेला आपण डी आपण पाहू शकतो. तर स्कोर म्हणून जॉइन होते आहेत मिस्टर आशीष. इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत. पहिला चेंडू यावेळेला बघूया काय करते. चेंडू सीमारेखेच्या दिशेनं अतिशय वेगाने चाललाय. चेंडू सीमा पार, धाव मिळते 4. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर द विकेट, स्क्वेअर कटचा अप. आणि धावसंख्या 4. बिनबाद 4 अशी सुरुवात पहिल्या चेंडूवरती. बरकतचा पहिल्या चेंडू चौकार गेल्यानंतर दुसरा चेंडू खूप चांगला टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर जातो. कट होतोय चेंडू. लेंथ खूप चांगली होती. आणि बरकतचा विचार केला तर बरकत असा खेळाडू आहे तो चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने मूव्ह करू शकतो. आणि ओव्हर द विकेट मारा करत असताना नॅचरल स्विंग त्याला मिळत असतो. हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. एक प्रचंड अनुभव असलेला हा गोलंदाजी मार्कवरती प्यासा गार्डन आणि पुष्कर ॲटो एंड कंड तो मारा करतोय. स्ट्राईक रेनवरती आपण पाहू शकता रोहित आणि मनीष ही जोडी अदिमया ग्रुप कराड आणि JCC शिरवडे दोन्ही मातब्बर संघ आहेत. JCC शिरवडे संघ मैदानामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला सुरज चेंडू होता लास्टपर्यंत पहिला, शेवटपर्यंत पहिला आणि त्यानंतर चेंडू खेळून काढलाय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडू डॉट आहे, तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव रोहित पोचलाय. 5 वरती 3 चेंडून तो सामोरा जातोय. स्वतंत्र सेनानी स्वर्गीय गंगारामजी केशव तथा भाई गुजर यांच्या स्मरणार्थ आपण भाई गुजर चषक 2022 स्पर्धेचे शिल्पकार इंद्रजित गुजर. कोलबर टप्प्याचा चेंडू सुंदर पद्धतीने ड्राईव्ह केला आहे. मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक धाव आरामात पूर्ण होते. सुंदर क्षेत्ररक्षण या एकेरी धावेने धावफलकावरती बदल झाला आहे. धावसंख्या होते ती 6. बिनबाद 6 JCC शिरवडे. रिव्हर्सिवचा फटका खेळला. टायमिंग तितकंसं चांगलं नाही आहे. टोल चेंडू लागतोय आणि इथून आपण बघितलं तर जातोय सर्कलमध्ये जिथे मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावेने धावसंख्या वाढते. एकेरी दुहेरी धावांबरोबरच चौकार षटकार खेळणं फार गरजेचं आहे, कारण या विकेटवरती धावा होतात हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट धावसंख्या देखील आपण तुम्हाला थोड्याच वेळात सांगूया. यावेळेला मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. दोन्ही क्षेत्ररक्षक जे आहेत ते सर्कलमध्ये त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न, सर्कल भरून खेळण्याचा हा प्रयत्न झाला. मिडऑफच्या टोकावर खेळलेला सुरेख फटका होता. 2 धावा मिळत आहेत. ही जोडी मात्र साबत पवित्र आहे. त्याचबरोबर एका बाजूला बघितलं तर चेंडू ज्यावेळी रडारमध्ये येतोय त्यावेळेला मोठा फटका खेळला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकात आत्तापर्यंत धावा आहेत त्या 9. एकूण बिनबाद. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। सहर्ष स्वागत आहे. इंद्रजित गुजर म्हणजेच कॅप्टन मित्र परिवार आयोजित भाई गुजर चषक 2022 या स्पर्धेतला 5वा मॅच आदिमाया ग्रुप कराड आणि JCC शिरोडे या 2 संघादरम्यान. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता डब्ल्यूची आवश्यकता आहे म्हणून बबलूला या ठिकाणी पाचारण केलं गेलेलं आहे. आता डब्ल्यू म्हणजे विकेट. कोलबर टप्प्याचा चेंडू आहे. अप्रतिम ऑन द टोस टाकलेला. यावेळेला सुरक्षित पद्धतीने खेळून काढलाय. धाव करण्याचा प्रश्न नाही आहे. ही जोडी अत्यंत महत्त्वाची आहे JCC शिरोडी संघाला. पहिल्या षटकात 6 चेंडूत 9 धावा कुठल्या गेल्यात. त्यानंतर आता उर्वरित 18 चेंडूमध्ये आता उर्वरित 17 चेंडूमध्ये किती धावा येतात ते पाहणं फार गरजेचं असेल. 4 षटकांचा मॅच आहे.
गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल तो बबलू. खेळण्याची जबाबदारी असते स्ट्रायकरीनला. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख गोलंदाजी केली जाते. ऑन द टोज आणि ऑन द नोज. आता म्हणजे काय, टिपिकल मराठीत भाषेत सांगायचं झालं तर ऑन द टोज म्हणजे बुंद्यात टाकलेला चेंडू. आणि ऑन द नोज तुम्हाला मी थोड्याच वेळात सांगेल, ज्यावेळेला उर्वरित 2 षटकामध्ये हिंदीमधून समालोचन करेन. 2 षटकांचा खेळ आत्तापर्यंत धावपलकर धाबा आहेत त्या एकूण 10. प्रथम फलंदाजी करत असताना JCG शिरवडे. रिव्हर्सिवचा सुरेख फटका, सुंदर टायमिंग, परंतु ज्या ठिकाणी जायला पाहिजे होतं त्या ठिकाणी गेलेला नाहीये. डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातोय. 2 धाबा मिळते. 2 धाबाने धावसंख्या पोचते ती 12 वरती. मनीष आणि रोहित ही जोडी मैदानावरती आहे. तर आता मनीषच्या बॅटमधनं हा रिव्हर्सिवचा रत्न बॅटिंग करणं या बॅट्समनला आवडतं. परंतु रिव्हर्सिवचा फटका जर खूप चांगल्या पद्धतीनं खेळलात तर तो कारगर साबित होतो. परंतु तो फटका चुकला तर मात्र बॅट्समनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होत असतं. हाही फटका बघा सुरेख पद्धतीने खेळलाय. रिव्हर्स स्वीप सातत्याने खेळला जातोय मनीषकडून. आता 2 फटके खेळले रिव्हर्स स्वीप. परिणाम तुमच्या समोर आहे. एकूण धावा आल्या 3. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडू निर्धाव आहे. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव. आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 2 धाबा. चौथ्या चेंडूवरती एकेरी धाव. 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकर रेनला फलंदाज सज्ज असेल बॅटिंग करण्याकरता रोहित. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅटची कड घेऊन चेंडू यष्ट्यांवरती यावेळेला आढळतोय. प्ले डाऊन होताना रोहित. पहिला धक्का JCG शिरवडे संघाला. बंदी, अतिशय अचूक स्कोरिंग, उत्कृष्ट अंपायरिंग, ओघवत्या शब्दातलं समालोचन, सर्वोत्तम आयोजन आणि टेनिस क्रिकेट .inचं सुंदर थेट प्रक्षेपण. भाई गुजर चषक 2022चा 2022चा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया. याची देही याची डोळा. गोलंदाजी मार्कवरती बबलू. सुरेख गोलंदाजी, खोलवर टप्प्याची अप्रतिम मारा केला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव मिळते. या ओव्हरमध्ये बघितलं, या षटकामध्ये बघितलं, अत्यंत सुंदर गोलंदाजी, टिच्चून मारा केलाय. षटक समाप्त झालेत एकूण 2. बबलूला डब्ल्यूसाठी आणलं होतं. त्यानं रोहितचा विकेट घेत तो डब्ल्यू निश्चितच घेतलाय. या डब्ल्यूवरून एक सांगेन, एक चित्रपट आहे, त्या चित्रपटाची आठवण तुम्हाला सांगेल, परंतु त्याची योग्य वेळ आहे. षटक समाप्त झाले. 2 षटकानंतर धावपल करते. एकूण धाबा आहेत त्या 14 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेटचा महासंग्राम रंगला आहे कराडच्या शहरी. आणि आता भाई गुजर चषक 2022 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. यावेळेला थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. ऑन साईडला गेले. टायमिंग तिचं चांगलं आहे. लॉंगॉनमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक मिडॉनच्या दिशेने होते. सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. एकेरी दबेने धावपलकावरती बदलतोय. 15 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना JCG शिरवडे. मॅच क्रमांक 5 आदिमया ग्रुप कराड आणि JCG शिरवडे या 2 मातबर संघामधली लढाई. नंबर 3 वरती राहुलला आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळलाय फटका. क्रीजमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू डिलिव्हर होण्यापूर्वीच हा प्रयत्न आपण केलेला आहे. या फटक्यामध्ये तितक्याशी ताकद नव्हती, तितकंसं चांगलं टायमिंग होतं. एकेरी धाव मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ आहे. उर्वरित 10 चेंडूमध्ये किमान 4 मोठे फटके खेळणं फार गरजेचं असेल JCG शिरवडे संघाला. स्ट्रायकर रेनला फलंदाज सज्ज असेल. ओ टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी उसळी घेणारा चेंडू. पुन्हा एकदा खांद्यांचा सुंदर वापर. बाउन्सर टाकला होता. चांगली गोलंदाजी, सुरेख मारा यावेळेला जयदीपकडून. उंच कुरा गोलंदाज आहे. नियंत्रण खूप चांगलं आहे.
आणि आपल्या उंचीचा चांगला वापर करतोय, खांद्यांचा सुंदर वापर करत यावेळेला बॅट्समनला त्रस्त करतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज सज्ज असेल. मनीषने सुंदर फटका खेळला ऑन साईडला शानदार पद्धतीनं, मात्र लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत तो चेंडू पकडतोय थ्रो करतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी आरामात 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. एकूण तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलकावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावसंख्या आहे. इस ओवर की 3 गेंदें शेष है. इस ओवर की 2 गेंदें शेष है. बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा जयदीप की तरफ से. 4 ओवर का मैच. और ये अच्छा स्ट्रोक एक गैप में खेलते हुए रिवर्स स्वीप बार बार खेलने की कोशिश मनीष की तरफ से हो रही है. दूसरे के लिए वापस आते हैं, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी, और 2 रनों के साथ रन संख्या अब स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है. पहले बल्लेबाजी करते हुए जेसीसी शिरवडे 21-21 जैसे शिरवडे टीम. देखिए यहाँ से बात नहीं बनने वाली, क्योंकि सामने एक तगड़ी टीम है. आदिमाया ग्रुप कराड़ ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था नांदगांव स्पोर्ट नांदगांव के खिलाफ. ऑन साइड पर पुल करना चाहते थे, पिछला पैर बिल्कुल स्टंप की तरफ चला गया था. इस ओवर की आखिरी गेंद पर बिंदी है. 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ रन संख्या 21, 1 विकेट के नुकसान पर जेसीसी सिरवडे टीम. एक जबरदस्त माहौल. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना. नांदगाव स्पोर्ट नांदगाव प्रदीप नैनीत आपल्याला विनंती आहे, आपण देखील समालोचन कक्षाच्या दिशेने या. भाईगुदर चषक 2022 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं स्वागत आहे. स्पर्धेचा पहिला दिवस दुपारचं सत्र सुरू आहे. अतिशय कडक उन्हामध्ये जवळजवळ 39-40च्या आसपास किंवा त्याच्यावरती या ठिकाणी पारा चढलेला असेल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन सज्ज असेल बॅटिंग करण्याकरता. राहुल व्यक्तिगत 2 या धावसंख्येवरती खेळतोय. सागर निकम बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. टिप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल था, घूम कर खेलना चाहते थे बल्लेबाज राहुल. ऑन साइड पर लेग बाई का इशारा कल्याणी घोरपड़े करते हुए. शानदार आयोजन इंद्रजीत गुजर साहब इनकी तरफ से. भाई गुजर चषक 2022 इस दोपहर के सत्र में इस वक्त आपको सूझबूझ के साथ बल्लेबाजी करने की ज़रूरत है. और सागर निकम की बात करें तो इन्होंने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है. अच्छा स्टार्ट इस ओवर में. सटीक लाइन के साथ सदी भी गेंदबाजी करना ये पसंद करते हैं. ऑन साइड पर देखिए तो ऑन साइड पर इस वक्त लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है. इंतजार किया, बड़ा शॉट खेलने का प्रयास, मिस टाइम स्ट्रोक है. डीप मिड विकेट की तरफ खेलना चाहते थे, खराब फील्डिंग. लॉन्ग वॉक पर खिलाड़ी मौजूद है. इस वक्त एक खिलाड़ी देखिए बिल्कुल इस वक्त एक्स्ट्रा कवर की तरफ था, और वो खिलाड़ी मिड ऑफ की तरफ जाके गेंद को पकड़ने की कोशिश, कैच पकड़ने का प्रयास जरूर किया गया, लेकिन बात नहीं बनी है. रन संख्या फिलहाल अभी स्कोर जा पहुंचा है 24 रन 1 विकेट के नुकसान पर जेसीसी शिरवडे. सागर निकम की अच्छी गेंदबाजी, अच्छा प्रदर्शन कर रहे हैं, सही दिशा के साथ गेंदबाजी कर रहे हैं. इस गेंद को भी ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है. एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है, बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा. 1 रन का इजाफा, रन संख्या 25. रनों के भूख को बढ़ाने की जरूरत है, क्योंकि दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और समय भी बहुत कुछ मांग रहा है. एक तरफ आदिमाया ग्रुप कराड़ की टीम ने बेहतरीन प्रदर्शन किया है, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. इस बार स्ट्रोक अच्छा, लेकिन लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है. जबरदस्त कैच. राहुल बैक टू द पेबल जाते हुए जेसीसी शिरवडे के उम्मीदों को लगता हुआ दूसरा झटका. गॉन. नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके वैभव. देखिए इनके पास भी काबिलियत, लेकिन एक तरफ सदी भी गेंदबाजी सागर की तरफ से. प्रदीप नैनीत पहुंच चुके, आपका स्वागत है. ऑन साइड पर एक स्क्वायर की तरफ बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेकिन गेंद फाइनल क्षेत्र की तरफ जा रही है.
फंटास्टिक बॉलिंग बाय सागर निकम। इस ओवर में बात कर रखा क्योंकि स्लॉग ओवर है ये मैच। ये पहली इनिंग समाप्त होने के बाद जेसीसी सिरोडे के कप्तान हमारे कॉम्बॉस की तरफ आएंगे। आगे आकर एक बार फिर खेलने का प्रयास, बाहरी किनारा है, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज बैक टू द पेवन जा रहे हैं जैसे सिरोडे टीम के उम्मीद को लगता बा ये तीसरा झटका। मैग्निफिसेंट बॉलिंग, सुपर बॉलिंग। नांदगाव संघाचा कॅप्टन आमच्या बरोबर जॉईन झालाय। तर दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय शिरोडे संघ। थँक्यू। इथे आपण बघू शकता शिरोडे संघाचा कॅप्टन देखील आहे, त्यामुळे लगेच आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत। टॉस केला जाईल, बाकी काही प्रश्न असणार नाहीत कारण मॅच सुरू आहे। प्रदीप नैनीत तुम्हाला शुभेच्छा, त्याचबरोबर शिरोडे संघ आपल्याला देखील शुभेच्छा असतील। क्षेत्ररक्षण सजून घ्या, बॅट्समन मैदानामध्ये पाठवा। आदिबाया ग्रुप आपण आपले बॅट्समन मैदानामध्ये पाठवायचे। कल्पतरू चाळकेवाडी आणि आदिमाया ग्रुप कराड यानंतर होणार आणखीन एक दर्जेदार मॅच थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत। टॉस पाहूया कोणी जिंकलेला आहे। प्रदीप नैनीत या ठिकाणी नमस्कार करतात, याचा अर्थ प्रदीपजी तुम्ही टॉस जिंकलाय। नांदगाव संघ दोन संघांबरोबर खेळत असताना अगदी विजयाच्या जवळ येऊन त्या पराभवाच्या छायेत गेले। तर इथे त्यांनी नमस्कार केला टॉस जिंकल्यानंतर, कारण इथे करूया बरोबरी स्थिती असणार आहे प्रदीप नैनीसाठी। बिल्कुल मत बोलना। तर मॅच कडे आपण जाऊया। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। जगतातली प्रसिद्ध जोडी मैदानामध्ये जे आवले पुण्यनगरीमधनं आले, तर मायानगरीमधनं इथे आपण कल्याणी घोरपडे यांना पाहतोय। तिसरे अंपायर संजय भालेराव। आता या पंचांबद्दल पण मी निश्चितच सांगेल, या स्पर्धेकरता इंद्रजित गुजर आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून अतिशय प्रसिद्ध असे पंच पाचारण करण्यात आलेले आहेत आणि मॅच सुरुवात होते। आघाडीची जोडी मैदानामध्ये आहे, आपण पाहू शकता यावेळेला जयदीप आणि सागर ही जोडी मैदानामध्ये। फिलहाल अगर देखें तो ये बहुत ही इंपॉर्टेंट मैच खास करके जैसे सिरोड टीम के लिए, क्योंकि इन्होंने खाता नहीं खोला और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। दूर वाले एंड से कप्तान गेंदबाजी करेंगे, सिद्धार्थ गेंदबाजी करेंगे। इस ओवर की पहली गेंद स्ट्राइकर एंड पर जयदीप तैयार। और टिप्पा खाने के बाद उछाल था और पैर नहीं चले हैं। गेंद को खेलना चाहते थे पॉइंट की तरफ, मन बना के खेलने की कोशिश। पहली गेंद सटीक लाइन पर सही दिशा के साथ करते हुए सिद्धार्थ। बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी सिद्धार्थला स्वतःला सिद्ध करावे लागेल आणि जर एकदा का तुम्ही सिद्ध केलं तर जग तुम्हाला प्रसिद्ध करण्याकरता तयार आहे। टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी जगभरामध्ये जाल।
सुरेख फटका, सुंदर टायमिंग. डीप एस्ट्रा कबरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण होतील. यशस्वीपणे या 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. खूप सुरेख फटका होता. यावेळेला डीप एस्ट्रा कबरच्या दिशेने खेळला आणि विशेष करून फ्रंटपोर्टवरती खेळलेला फटका होता. या 2 धावांनी खातं खोललं जाते ते जयदीपचं. फिलहाल जयदीप 2 पर रन संख्या कुल मिलाकर 2 रन बगैर किसी नुकसान के जीतने के लिए 26 रनों की जरूरत है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार है. अच्छी गेंद, बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा. टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही है. बैकफुट पर ऑन साइड पर क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलना चाहते थे डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे रही है. बढ़िया गेंदबाजी सिद्धार्थ द्वारा. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं सही ठिकाने पर. रन संख्या फिलहाल 3 रन, 26 का टोटल है. टोटल वैसे बड़ा नहीं है, 24 गेंदों में 26 बनाना. बल्ले इस पर क्रीज के गहराई का इस्तेमाल, घुटना टेक, तमाशा देख. सागर निगम का ये उम्दा स्ट्रोक है. गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. ब्यूटीफुल टाइमिंग फ्रॉम सागर. मैच में फ्लॉप रहे थे, लेकिन इस मुकाबले में आज जबरदस्त गेंदबाजी इन्होंने की है और बल्लेबाजी करते हुए इस वक्त इस खूबसूरत छक्का खेलते हुए. दोबारा क्रीज के घेरे का इस्तेमाल जरूर किया गया था, टाइमिंग नहीं कर पाए. मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है. जब तक गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. मिड विकेट पर खिलाड़ी बहुत दूर है. इस वक्त 2 रनों के साथ रन संख्या स्कोर जा पहुंचा है डबल फिगर में. नेल्सन आंकड़ा 11 रन बगैर किसी नुकसान के. जीतने के लिए 27 रनों की जरूरत है. टोटल वैसे बड़ा नहीं है. जैसे से सिरोडे टीम को अगर यह मुकाबला जीतना है तो उनको विकेट लेना बहुत जरूरी है. अगर विकेट लेते रहेंगे तो बात बनेगी. सिद्धार्थ तैयार लंबे रन के साथ. राइट आर्म ओवर द विकेट. बैकफुट जाके एक बार फिर ऑन साइड पर खेलना चाहते थे. देखिए खास करके इस वक्त सागर निगम के जो बल्लेबाजी है ना, हर बार इनका पिछला पैर जाता स्टंप की तरफ, क्रीज के गहराई में जाके बल्लेबाजी करना पसंद करते हैं. पहले ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 11 रन. जीतने के लिए 27 चाहिए, लेकिन जेसीसी शिरोडी के लिए विकेट की सख्त जरूरत है. मैंने एक फिल्म देखी थी, फिल्म का नाम था धमाल. उस धमाल फिल्म में डब्लू ढूंढने के लिए वो 2.5 घंटा जाता है. इतना समय जाएगा तो ये मैच तो गेंदबाजों के लिए नहीं बनने वाला है. रेगुलर इंटरवल में आपको विकेट चाहिए, विकेट गुच्छे में चाहिए, तब जाकर बात बनेगी. अब देखिए इस वक्त बल्लेबाजों के लिए मंत्र क्या है? क्रिकेट, डोंट थ्रो एवर विकेट. विकेट नहीं खोना है. दूसरी तरफ से आज गेंदबाजी करने वाले जैसे सिरोडे के लिए मंत्र क्या है? इनके लिए विकेट के लिए जाना बहुत जरूरी है. जितने आप विकेट लेते रहेंगे बात बनेगी. जैसे कि मैंने कहा कि डब्लू ढूंढना बहुत जरूरी है. डब्लू अगर मिलेगा तो बबलू खुश होगा, नहीं तो एक बार फिर ये मैच जैसे के लिए आसान नहीं है. जो हमारे पास नहीं है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है. ये सोच के एक बार फिर आपको गेंदबाजी करने की जरूरत. राहुल तैयार. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज फिलहाल आप देख सकते हैं जयदीप. नौ स्ट्राइकर एंड पर सागर 8 पर बल्लेबाजी करते हुए. ओ ये मौका था. फिलहाल फुल टॉस गेंद थी, ऑन सर पर खेलना चाहते थे. ये भी बल्लेबाज देखिए बैकफुट पर बल्लेबाजी कर रहे हैं, गेंद की तरफ नहीं आ रहे हैं. सुंदर गेंदबाजी. पहली गेंद तो सही ठिकाने में. बैकफुट पर ज्यादा एक बार फिर खेलने की जब कोशिश करें तो गति परिवर्तन भी करना बहुत जरूरी है. राहुल के पहली गेंद पर सिंगल. रन संख्या 12 रन. अभी भी 17 गेंदों का खेल शेष है. यहाँ से अगर देखिए तो जीतने के लिए लक्ष्य इतना बड़ा नहीं है. 15 रनों की जरूरत है. 17 गेंदों का खेल शेष है. भाई गुजर चषक 2022 का ये पहला दिन. रिवर्स स्वीप खेलने का जो प्रयास किया गया था, गैप में गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई. इनको दिखती है छोटी सी दरार तो रन ढूंढते 4. गेंद बाउंड्री लाइन की तरफ फरार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार.
Now score moves on 16 Palos, 16 Panolas, chasing a target of 27 run. It's a fantastic batting by Sagar Nikam. Is playing on 12. फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी मौजूद है. नो बॉल. कल्याणी घोरपड़े नो बॉल का इशारा कर रहे हैं. कमर के ऊपर गेंद है. बीमर गेंद. देखिए एक बार फिर इशारा कर रहे हैं. और भागने की कोई कोशिश नहीं. रन तो बन सकता था. अभी जीतने के लिए यहां से अगर देखिए तो 27 रनों का लक्ष्य है. रन संख्या 16 रन और अब 10 रनों की जरूरत है. गेंदबाजी करने के लिए राहुल तैयार है. राइट आर्म ओवर द विकेट. बैकफुट चले गए. घूम कर खेल दिया. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाती भी शानदार स्ट्रोक है. फैंटास्टिक बैटिंग. दैट्स अ ब्यूटीफुल बैटिंग बाय सागर निकम. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. नहीं ये शॉट अच्छा नहीं था. पहले से मन बना के एक बार फिर अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश. स्क्वायर लेग की तरफ. इस एरिया में ज्यादा बल्लेबाजी करते हैं सागर निकम. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ. रन संख्या फिलहाल अगर देखें तो 23 पर none. Some magnificent batting by Sagar and Jaydeep. And a very good partnership going on here between Sagar and Jaydeep. ओ इस वक्त थोड़ा सा अजीबोगरीब अंदाज में गेंद को खेल दिया. लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है. जीत की दहलीज पर आदिमाया ग्रुप करार है. जेसीसी सिरोडे की बात करें तो हार के कगार पर अभी भी पहले जीत की तलाश में. अतुल दादा शिंदे स्पोर्ट मलकापुर के खिलाफ बहुत अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए. इस मुकाबले में आदिमाया ग्रुप करार की तरफ से बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा. अभी हार के कगार पर जेसीसी शिरोडे. अजय अवले वाइट बॉल का इशारा कर रहे हैं. पुणे में बहुत फेमस है अजय अवले. खास करके जो चक गेंदबाजी उससे पहले पुणे में हो रही थी तब इन्होंने बहुत बड़ा योगदान दिया है. चक गेंदबाजी बंद करने के लिए. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. यह अच्छा स्ट्रोक नहीं है फिलहाल. इस वक्त ये बढ़िया गेंद. टिप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल जरूर मिला था. ओवर बिल्कुल समाप्त हुए. दो ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 24. जीतने के लिए केवल 3 रनों की जरूरत है. और इस मुकाबले की बात करें तो 12 गेंदें शेष और जीतने के लिए 2 रनों की जरूरत है. तो ये अच्छी खबर खास करके इस वक्त आदिमाया स्पोर्ट कराड़ के लिए. जीत की दहलीज पर है. 2 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. गेंदें बहुत है. भाई गुदर चषक 2022 का ये 5वां मुकाबला लीग टूर्नामेंट. बॉलर का नाम बताइए प्लीज. कबर के खिलाड़ी सिद्धार्थ सोनू. बारह गेंदों में जीतने के लिए 2 रनों की जरूरत. ज्यादा पीछे जाते हुए गेंद को खेलने की कोशिश. खराब शॉट सागर निगम का. क्योंकि बार बार एक शॉट से क्रिकेट नहीं होती है. पहले विकेट का पतन. विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ गॉन्ग. सुप्रसिद्ध उद्योजक अक्षय जगताप यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. आम्ही इंद्रजित गुजर मित्र परिवाराच्या वतीनं सर आपलं सहर्ष स्वागत करते हैं. वेलकम. हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. अक्षय जगताप मी आपल्याला विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. थँक्यू. आणि या मॅचचा विचार केला तर विजयाच्या उंबरठ्यावरती आदिमाया ग्रुप कराड. आता सागर निकमने काही चांगले स्ट्रोक खेळले परंतु त्याचं जे तंत्र आहे एकाच प्रकारचे फटके खेळण्याचं तंत्र आपण या ठिकाणी पाहतोय. अभि चेंडू खेळलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक फार दूर. झेल होणार का? झेल होणार. व्यासपण ठरलाय फेल. लॉंग ऑन मध्ये घेतलाय उत्कृष्ट झेल. दुसरा मोहरा या ठिकाणी गारद करण्यामध्ये यश मिळते गोलंदाजाला. सुंदर कामगिरी सोनू.
चाललं असतं, पहिलं षटक दिलं असतं तरी चाललं असतं. पण तिसऱ्या षटकामध्ये तो आला आणि 2 गडी बाद केलेत. आत्ता इथं परिस्थिती अशी आहे, 10 चेंडू शिल्लक आहेत, 2 धाबांची आवश्यकता आहे आणि हॅट्रिकवरती आहे. हॅट्रिकचा विचार केला तर बऱ्याच हॅट्रिक सांगता येतील. परंतु आता इथं ही हॅट्रिक महत्त्वाची आहे. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक होणार का? सोनू गोलंदाजी मार्कवरती खेळण्याची जबाबदारी नवीन फलंदाज मैदानावरती बबलू. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम मारा. टप्पापर्यंत चेंडू वेगाने यष्टीच्या हातामध्ये जातोय. थोडासा बाकलो जाऊन स्वतःला जागा बनवून कट करण्याचा प्रयत्न केला बबलूनं. 3 चेंडू टाकलेत, 2 मोरे गारद केलेत, तिन्ही चेंडू डॉट टाकलेत आणि अप्रतिम मारा करत 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास प्रचंड दुणावलाय सोनूचा. 9 चेंडू आणि 2 धाबांची आवश्यकता. शर्तीची आणि निकराची झुंज. यावेळेला मोठा फटका खेळलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बघूया काय घडतं. त्याच्या डोकरून चेंडू जाईल सीमा पार. धावा येतील 7 षटकार. विक्ट्री पंच लावत असताना या ठिकाणी आदिमाया ग्रुप कराड अप्रतिम कामगिरी करत असताना बॅट्समॅन विजयाचा सुगंध दरबळत होता. विजयावरती शिक्कामोर्तब केलं जात आहे.